सर्वांना विनंती आहे, सर्वांनी दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायची आहेत. बोला भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे भारतीय जनता पार्टीचा. आज या अत्यंत महत्वाच्या अशा सभेसाठी उपस्थित आपले सर्वांचे नेते, आदरणीय महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी, आज विशेष करून या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आदरणीय बांधकाम मंत्री शिवेंद्र राजेजी, आदरणीय खासदार अनुप धोत्रेजी, आमचे सर्वांचे मित्र व आमचे सहकारी आदरणीय रणधीर भाऊ, अकोला या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय आकाश फुंडकरजी, आदरणीय हरीश भाऊ, आदरणीय ज्येष्ठ असे आमदार आदरणीय प्रकाश भाऊ, सर्व उपस्थित असे व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि खरं तर माझ्या समोर उपस्थित सर्व पत्रकार बंधू भगिनी, पाठीमागे काही गडबड झालेली नाहीये, त्यामुळे आपण सर्वांनी शांतपणे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वजण देवेंद्रजींना ऐकायला या ठिकाणी उपस्थित आहात. खरं तर विदर्भ आणि या विदर्भातील असणाऱ्या आज अकोला या भागामध्ये आज ज्यावेळेला या जवळजवळ 3000 कोटीपेक्षा जास्त विकास कामांच्या आज उद्घाटनाला आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आम्ही सर्वजण या ठिकाणी व्यासपीठावरती आहोत. खरं तर आपण सर्वजण जाणता, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाऊंची असणारी ही जन्मभूमी आणि या जन्मभूमीमध्ये विदर्भातील असणारा गेले वर्षानुवर्ष लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना आणि एक राजकीय चिकित्सक म्हणून काम करत असताना आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामधून ते जेव्हा 2014ला मुख्यमंत्री म्हणून त्यांनी कार्यभार स्वीकारला, तेव्हापासून खऱ्या अर्थाने ज्या अनुशेषाची, विदर्भातील अनुशेष याची चर्चा वारंवार सभागृहांमध्ये व्हायची, तो अनुशेष खऱ्या अर्थाने दूर करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते आदरणीय देवाभाऊंनी केलं. आणि म्हणून तुम्ही आणि आम्ही सर्वजण प्रत्येक क्षेत्रामध्ये, मग ते सिंचनाचं क्षेत्र असेल, शेतीचं क्षेत्र असेल, किंवा मला आठवतं की आम्ही सर्वजण संपूर्ण महाराष्ट्र हा सातत्याने महाराष्ट्रामध्ये 8 ते 10 तास लोड शेडिंग असायचं आणि काही नेते हे वारंवार असं सांगायचे
त्यांच्या जन्मदिवसाच्या दिवशी 12/12/12 या दिवशी सर्व महाराष्ट्र लोड शेडिंग मुक्त होईल। परंतु हा लोड शेडिंग मुक्त महाराष्ट्र जर कोणामुळे झाला असेल तर तो निव्वळ एक द्रष्टा नेता म्हणून आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये 2014 ते 2019 मध्ये झाला, हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे। त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, एक नियोजन, बद्ध विकास, नियोजनाने विकास एक द्रष्टा नेताच करू शकतो, हे वारंवार देवेंद्रजींच्या नेतृत्वात सिद्ध झालंय। आणि असं म्हटलं जातं की विदर्भामध्ये या सर्व गोष्टी सिद्ध करण्याचं काम, की विदर्भाची ही भूमी जी आहे हिला पॉवर स्टेशन म्हणून सुद्धा ओळखलं जातं, कारण इथले असणारं खनिज संपत्ती, इथला असणारा कोळसा, या सगळ्या गोष्टींमुळेच खरं तर महाराष्ट्राला विजेचं असणारं हे संकट दूर करण्याचं काम सर्वात जास्त या भागातून दिलं गेलं। त्यामुळे या सर्व गोष्टी सिद्ध करण्याचं काम देवेंद्रजींच्या नेतृत्वात झालं। असं म्हटलं जातं की अकोल्यातील असणारे पोट्टे आणि वडेगावचं असणारं लिंबू, ते कट्टे, ही सर्व गोष्ट जगभर प्रसिद्ध आहे। आणि त्यामुळे या संपूर्ण विदर्भाला एक वेगळ्या दिशेने नेण्याचं काम नागपूर 2 तासात आणि नाशिक 4 तासामध्ये, आणि त्यामुळे इथला असणारा शेतकरी की जो गेली अनेक वर्षे या सगळ्या गोष्टीचा फक्त विचार करत होता की आपल्या असणाऱ्या शेतमालाला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला पाहिजे, चांगला दर मिळाला पाहिजे, इथला असणारा शेतकरी हा सदन झाला पाहिजे, आणि या सगळ्या गोष्टी देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते केंद्रातलं आपलं सरकार, नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातलं सरकार, आणि महाराष्ट्रामधलं देवाभाऊंच्या नेतृत्वातलं सरकार। त्यामुळे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, आपण सर्व अकोल्यातील असणारे आपण सर्वजणांनी एक गोष्ट लक्षात घ्या, हा चालणारा विकास जो आहे, हा विकास अविरतपणे पुढे नेणं हे लोकशाहीमध्ये ही जबाबदारी जी आहे, ही लोकशाहीमध्ये जबाबदारी जी आहे ही आपल्याकडे आहे। लोकशाहीने दिलेले जे अधिकार आहेत, जे मतदानाचे अधिकार आपल्याला दिले आहेत, त्या अधिकारामध्ये एक विचारामध्ये केंद्रामध्ये नरेंद्रजींच्या नेतृत्वात, देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था या सुद्धा एक विचाराच्या असणाऱ्या या विचारधारेबरोबर राहणं हे अत्यंत गरजेचं आहे। आणि म्हणून तुमचा सर्वांचा आशीर्वाद येणाऱ्या काळामध्ये देवाभाऊंच्या आणि व्यासपीठावरील असणाऱ्या या सर्व मंडळींच्या पाठीशी खंबीरपणे ठेवा, एवढीच विनंती या सभेच्या निमित्ताने करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। जिनकी हम सब आतुरता से राह देख रहे थे, ऐसे हमारे महाराष्ट्र का पसंदीदा नेता